शुभ सकाळ सर्वांना। तर माझं सकाळचं काम आवरलेलं आहे, मग तर धुणं बाकी आहे, स्वयंपाक वगैरे, आणि बघू शकता घर पण एकदम व्यवस्थित आवरून घेतलेलं आहे मी सगळं, कारण मला करायचं आहे आज हळदी कुंकू। त्यामुळे मला आज पटपट सकाळी आवरून तयारी आहे। बघा सगळं आवरलं व्यवस्थित सगळं, आणि आता मला धुणं धुवायचंय। तुम्हाला मी एक दाखवते फुलदाणीत मी कशी फुलं ठेवले, बघा किती छान वाटतं। हे गुलाबाचे आणि जिप्सी आता संपले, पण शेवटचे होते ते थोडेसे काढून आणले आणि म्हणलं चला थोडंसं वेगळं काहीतरी शो वाटतो। तर आता मी पटपट काम आवरून घेते, आणि आजचा व्हिडिओ खूप छान राहणार आहे हळदी कुंकाचा, तर नक्कीच तुम्ही बघा। तर मी हळदी कुंकाची तयारी करून ठेवलेली आहे, आणि सगळं हळदी कुंकून ते भक्तीला आज बोरनान करायचं, तिला ड्रेस काढून ठेवलाय घालायला। मी तिला ब्लॅक ड्रेस आणला होता, आणि घर पण एकदम मस्त आवरून सावरून ठेवलंय, कारण कोणी पण येतं जातं, देवापाशी पण सगळा पसार आवरलेला आहे मी, बघू शकता। आणि बाहेर थोडीशी छोटीशी सजावट केली, चला तुम्हाला दाखवते। तर बघा अशा प्रकारे मी थोडंसं बोरनांची तयारी करेल। आता भक्ती झोपेतून उठली, आता भक्तीचा मेकअप करायचा आहे, आणि भक्ती तुझं बोरनान करायचं ना आज बाई, इकडं बघ। हो करायचं का नाही करायचं ना? तू रडणार नाही ना? भक्ती आता फुटाने खाऊ राहिली। तर बोर, गाजर, ऊस, लाडू, बिस्किट, चॉकलेट सगळं थोडं थोडं मी जमा केलेलं आहे, आणि फुलं शेवंतीचे असे सगळे ताट वगैरे सजून ठेवलेलं आहे। तर थोडीशी अशी बघा बोरनांची बाहेर तयारी केलेली आहे। मी कधी बोरनान जास्त केलं नाही भक्तीचं, एकदा केलं होतं ते घाई घाई, आणि आता केलं दुसऱ्यांदा, आणि ती भक्तीला सजवायचे अजून। बघा तर भक्तीला मी काळा फ्रॉक घातला, आणि भक्तीचं करायचं हे बोरनान, आणि भक्ती झाली रेडी। ती थोडी रडत होती, तिचा भाऊ क्लासला गेला ना, मग ती त्याच्या मागं लागली होती, पण आता ती राहिली रडायची, आणि मग तिची मस्त आपण बोरनाची तयारी केली बाहेर। मग तिला मस्त बाकी काय काय खायचं, चॉकलेट बिस्किट खायचं ना। आणि बघा आमची भक्ती कशी तोंड करती, लय क्यूट आहे आमची भक्ती, कोळ्याची बबला। तर आता आम्ही चहा पितो आणि लगेच बाकीच्या तयारीला लागतो। आमच्या बाया आत्ताशी आल्या हळदी कुंकू घ्यायला, एवढा उशिरा, वावरातले सगळे काम आवरून। अरे लावलंय तुला साखरीचे खडे, संतोषांचं नाव घेते हळदी कुंकाचे। हो छान आहे छान आहे छान आहे। घ्या रामाचं नाव घ्या, नाव घ्या आवरा पटक्यात, दमगा नाव घ्या, पटक्यात नाव घ्या ना। आता नाव तुम्ही घ्यायचं, तुम्ही नाही तुम्ही घ्या, तुम्हाला माहिती ना। महादेवाची पिंडीवर वाटे वाकून बेट, संजयरावाचं नाव घेत तुमचं मान राखतो। तर भक्तीला ओवळण्याचं काम चालू होतं, आणि सगळ्या बायका लांब लांबून थोड्या मळ्यातून आल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांना अंधार पडायच्या आधी लवकर जायचं होतं। मग मी उजाडाचं तिथं छोटंसं असं बोरनान करून घेतलं, जास्त काही डेकोरेट नाही केलं, जेवढं शक्य तेवढं मी केलं, पण प्रत्येकीचा व्हिडिओ काढून घेतला। म्हटलं चला प्रत्येकीचा फोटो वगैरे मिस्टर काढत होते, आणि मी त्यांची व्हिडिओ काढत होते। तर त्यांचे प्रत्येकाला म्हणजे कसं गाडीवर त्यांचे मिस्टर घेऊन आले, त्यांना पण कामं वगैरे राहते, त्यामुळं त्यांना लई वेळ थांबता नाही आला आमच्या इथं। मग मी नाश्ता वगैरे दिला, आणि लगेचच बायांनी भक्तीला ओवाळलं, आणि चालू होता कार्यक्रम ओवाळण्याचा।
माझं सगळं हळदी कुंकू आणि सगळ्या बाया घरी गेलेल्या आहे आणि काही स्वयंपाक झाला होता, काही करायचा बाकी आहे आणि मला आज उपवास बी असल्यामुळे आता मी पटपट स्वयंपाक करून घेते. तर कसा वाटला व्हिडिओ बघा माझा नक्कीच जणी सगळ्याजणी. तर माझा व्हिडिओ मी इथं एंड करते. तर भेटेल परत नंतरच्या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना बाय बाय.